नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो. काल आधी जे ट्रेड्स मी तुम्हाला सांगितलेलं की बाबा कशा पद्धतीने आज मार्केट चालेल, ओके, त्याच्यावरती थोडंसं आपण चर्चा करूया. त्याच्यानंतरनं मी तुम्हाला सांगणार आहे की उद्याचा व्ह्यू काय असणार आहे आपला गोल्ड ट्रेड करायचा. सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, आज तारीख आहे 12 नोव्हेंबर. ओके, 12 नोव्हेंबरला मी हे काल प्रेडिक्ट केलेलं 11 नोव्हेंबरला की बाबा ही जर लेवल ब्रेक झाली तर सेलिंग साईडला एक ट्रेड भेटेल. 190 पिप्सचा ट्रेड कालच भेटला आपला. तुम्ही ही लेवल बघू शकता. जेव्हा मी ही लेवल टाकली तेव्हा लगेच इन्स्टंट सांगितलं की आत्ताच लगेच सेल येऊ शकतो या लेवलच्या खाली. सो इथून 190 पिप्स आपल्याला भेटले. त्याच्यानंतरनं बाईंग साईडला आजच्या दिवसासाठी मी ही लेवल टाकलेली एक्झॅक्टली 4128च्या वरती आल्यानंतरनं बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करा असा त्या व्हिडिओमध्ये कालच्या मी बोललेलं आणि एक्झॅक्टली तसं झालं. जेव्हा या लेवलच्या वरती मार्केट ओपन होतानाच ॲक्च्युली इथं झालं ओपन, आणि ओपन झाल्यानंतरनं तुम्ही एक पुलबॅक घेतला इथून, आणि इथून मार्केटने मस्त एक 100 किती पिप्स येते, येस 170 पिप्सची रॅली दिली. सो मॉर्निंग सेशनला गाईज आपले सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले 3 सेशन असतात लाईव्ह स्ट्रीमचे. मॉर्निंग सेशन असतो, लंडन सेशन असतो आणि न्यूयॉर्क सेशन असतो. आज मॉर्निंग सेशनला जर तुम्ही बघायला गेला तर एकही ट्रेड मला मिळाला नाही. ओके, 7 वाजता करेक्ट लाईव्ह स्ट्रीम आपलं चालू झालेलं, त्याच्यानंतरनी एकही ट्रेड मला मिळाला नाही. ॲक्च्युली मी बाईंगसाठी इंटरेस्टेड होतो. या लेवलच्या वरती मला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा होता, बट अनफॉर्च्युनेटली मला ट्रेड मिळाला नाही. मार्केटने परत कंटिन्यू सेलिंग या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला आणि कंटिन्युअसली सेलिंग साईडला मार्केट आलं. सो मॉर्निंग सेशनला मला एकही ट्रेड भेटला नाही. माझा सेटअप बाईंग साईडला जर बनतोय तर मी नेहमी बाईंग साईडलाच ट्रेड प्लॅन करतो. मी अजिबात ऑपोजिट साईडला ट्रेड प्लॅन करत नाही. त्याच्यानंतरनं लंडन सेशन जे होतं ते पूर्ण साईडवेज राहिल्यामुळं, ओके, हे बघा पूर्ण लंडन सेशन साईडवेज राहिलं. इथं एक मुवमेंट आली, बट ती थोडीशी साईडवेज टाईपमध्येच होती. मला नाही नव्हतं ट्रेड करायचा, त्यामुळं मी लाईव्ह आलो नाही. वॉचिंग वाढवण्यापेक्षा गाईज लोकांना जास्त पिप्स भेटतील याच्याकडे थोडं माझं जास्त लक्ष असतं. इथं ट्रेड ॲक्टिव्ह नाही झालं, सो लंडन सेशन आपण ट्रेड केला नाही. त्याच्यानंतरनं काय झाला आपला न्यूयॉर्क सेशनला आपण लाईव्ह आलो. पहिला ट्रेड आपला बाईंग साईडला होता, तो 30 पिप प्लसमध्ये सुद्धा गेला. लगेच SL कॉस्ट टू कॉस्ट गेला आपला. वी आर डन. ओके, एक ट्रेड झाला आपला कॉस्ट टू कॉस्ट. आपण री एंट्री केली त्या ट्रेडमध्ये. सेकंड ट्रेड आपला कॉस्ट टू कॉस्ट हिट झाला. दोन्ही ट्रेड आपले कॉस्ट टू कॉस्ट हिट झाल्यानंतरनं मार्केटमध्ये मला शार्प सेलिंगचे संकेत दिसत होते की बाबा मार्केट शार्प सेलिंग साईडला येत आहे. म्हणून त्यामुळं मी ठरवलं की सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा. बट नंतर माझ्या डोक्यात एक ट्यूब पेटली की नाही, जो आपला सेटअप आहे तो आपण फॉलो केला पाहिजे. सेटअपच्या अगेन्स्ट जर मी जातोय तर मी ट्रेडिंगमध्ये चुकी करतोय. ओके, सो मी परत बॅक टू माय सेटअप आलो. मी परत एकदा बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन केला आणि मी तुम्हाला दाखवतो की त्या ट्रेडमध्ये काय सुपर ट्रेड झाला. तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन पण शॉर्ट बघू शकता. ॲक्च्युली सगळे प्रॉफिटेबल आहेत त्या ट्रेडमध्ये. इथं बरोबर आपण ट्रेड प्लॅन केलेला, अगदी SLला टॅप एक 5 ते 10 पिपच टॅप व्हायचा राहिलेला, आणि तिथून मार्केट रिव्हर्स झालं आणि डायरेक्टली आपल्याला आपलं टार्गेट भेटलं. जो आपला सेटअप होता त्या सेटअपसोबत आपण लॉयल राहिलो आणि आपल्याला आपलं टार्गेट मिळालं. सो एक नंबर ट्रेड झाला हा. जवळपास 100 पिप्सपेक्षा जास्त पिप्स कॅप्चर केले आपण. चांगलं प्रॉफिटसुद्धा झालं. या ट्रेडमधून काय जर शिकायचं काय असेल तर एवढंच शिका की तुमच्या सेटअप बरोबर लॉयल राहा. मी ट्रेड घेताना डायरेक्ट म्हणलेलं की भाई ठीक आहे, चला गेलं तर जास्त काय होणार आहे, 30 पिप्सचा SL जाणार आहे.
जर आपण आजपर्यंत या सेटअपवरती प्रॉफिटेबल होत आलो आहे, तर आज तो त्या सेटअपला घेऊन आपण पॉझिटिव्ह का नाही आहे, आपण का त्याच्या अगेन्स्ट जातो. सो इन दी एंड मी सेटअपसोबतच गेलो आणि मला चांगलं प्रॉफिट अर्न झालं. ओके, सो तुम्ही पण नेहमी तुमच्या सेटअपला घेऊन प्रामाणिकपणे त्यासोबत लॉयल राहावा. सो डेली मी असे व्हिडिओ करतो, तुम्ही डेली लाईव्ह स्ट्रीमवरती या ॲनालिसिस व्हिडिओ बघत राहावा. तुमचे काही क्वेश्चन्स असले तर त्या या कमेंटमध्ये टाका, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि जस्ट आपण सुरुवात केली हे व्हिडिओ तयार करायला. सो डे बाय डे हे खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे, मला माहीत आहे. आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे या व्हिडिओला घेऊन, डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओला घेऊन खूप पॉझिटिव्ह आहे. सो तुमचा सपोर्ट नेहमी राहू देत. ओके, मी उद्याच्या लेवल डिस्कस करतो की उद्या मार्केटमध्ये कशा प्रकारे रॅली येऊ शकते. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर गाईज आपण हे जे ड्रॉइंग्स आहेत त्या हाईड करूया, म्हणजे पूर्णपणे सगळ्या ड्रॉइंग्स या हाईड करूया. येस, तुम्ही जर बघितलं तर आता मला इथं ड्रॉ करता नाही येणार, कारण जर मी ड्रॉ केलं तर ते सगळं परत येणार. ठीक आहे, 41.46 ही एक बाईंग साईडची खूप चांगली लेवल आहे गाईज. मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड इथून चालू झाला आहे 3995, म्हणजे ऑलमोस्ट या 4018 पासून एक बाईंग साईडला ट्रेड कंटिन्युअसली गेला आहे. 1 आवर्सचा जर सपोर्ट तुम्ही बघितला 1 आवर्सच्या कॅन्डल, तर कंटिन्यू मार्केट हे बाईंग साईडला गेलेलं आहे, सपोर्ट घेत EMAचा. ओके, इन दी एंड या लेवलला म्हणजेच 11 नोव्हेंबरला या EMAचा ब्रेकआउट आला आणि शार्प सेलिंग साईडला मुवमेंट झाली. त्याच्यानंतर मार्केट हे साईडवेज राहिलेलं आहे. ओके, 4100 ते किती आहे ही लेवल, 4146, म्हणजे 460 पिपमध्ये मार्केट हे साईडवेज राहिलेलं आहे असं. ओके, असं साईडवेज राहिलेलं आहे. आता 2 लेवल आपल्याला महत्त्वाच्या इथं भेटत आहेत, ती म्हणजे 4146, ती बाईंग साईडची एक सॉलिड लेवल आहे. इफ ती जर ब्रेक करत असेल उद्या, तर मार्केटमध्ये चांगली अप साईडला मुवमेंट भेटू शकते. येस, हे असं येणार म्हणून मी करत नव्हतो. चलो, फक्त एवढं लक्षात घ्या की 4146 ही एक लेवल आहे, त्याच्यावरती आपल्याला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे, कारण तिथून डायरेक्ट 4200 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. ओके, आणि सेलिंग साईडला जर प्लॅन करायचं असेल गाईज, जेव्हा या EMAचा ब्रेकआउट येईल तेव्हा तुम्ही शॉर्ट करू शकता. म्हणजे जवळपास आत्ता EMAचा ब्रेकआउट कितीला आहे, या लोला 4123ला तुम्ही सेलिंग साईडला प्लॅन करू शकता. हा तर आत्ताच येईल सोडा, पण उद्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की ही एक लेवल आहे 4113च्या खाली जर मार्केट क्लोज करत असेल कॅन्डल्स, तर सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. सो दॅट्स इट. या 2 लेवल आठवणीनं लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती वर्क करा. ओके, चलो बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचे जे पण क्वेश्चन आहेत ते कमेंट सेशनमध्ये टाका, मी त्याच्यावरती नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. चलो बाय बाय.